मी सायली कुलकर्णी. आपण पाहत आहात महाराष्ट्र माझा न्यूज. कोरेगाव पार्क परिसरातील वाहतुकीची जीवनवाहिनी मानला जाणारा साधू वासवानी पूल सध्या विलंबाचा आदर्श प्रकल्प ठरला आहे. 18 महिन्यांत काम पूर्ण करण्याचे गाजावाजा करत दिलेले आश्वासन आता हवेत विरले असून प्रत्यक्षात 50% कामही पूर्ण झालेले नाही. यावरूनच पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी महापालिकेला थेट धारेवर धरत कंत्राटदाराला ब्लॅकलिस्ट करण्याचे आदेशवजापत्र पाठवले आहे. दरम्यान महापालिका प्रशासन मात्र नेहमीप्रमाणे तांत्रिक अडचणी आणि रेल्वे प्रशासन या सुरक्षित ढाली मागे लपण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. काम सुरू करण्याआधी समन्वय साधण्याची जबाबदारी कोणाची हा मूलभूत प्रश्न मात्र अनुत्तरितच आहे. कोंडीत अडकले नागरिक जबाबदारी मात्र हवेत. पुलाच्या रखडलेल्या कामामुळे कोरेगाव पार्क, नॉर्थ मेन रोड, बंड गार्डन आणि साधू वासवानी चौक परिसरात दररोज भीषण वाहतूक कोंडी होत आहे. अंडरपास बंद करून वाहतूक पर्यायी रस्त्यांवर वळवली, पण पर्यायच अरुंद आणि अपुरे. परिणामी नागरिकांचा प्रवास वेळ तिपटीने वाढला आहे. स्मार्ट सिटीच्या गप्पांमध्ये नागरिक मात्र रोज रस्त्यावर अडकून स्मार्ट त्रास सहन करत आहेत. आश्वासनांचा पाऊस, कामाचा दुष्काळ. सुरुवातीला मोठ्या थाटात दिलेले आश्वासन, 6 मीटरचा पर्यायी रस्ता, वाहतूक वॉर्डनची नियुक्ती, हे सगळे कागदावरच राहिले. प्रत्यक्षात वॉर्डन गायब, रस्ता अपुरा आणि कामाची गती कासवाच्या वेगालाही लाजवणारी. रेल्वेचा आधार जबाबदारीपासून पळवाट. महापालिकेच्या मते रेल्वेने डिझाईनमध्ये बदल सुचवले, मंजुरीला 9 महिने लागले, जलवाहिनी अडथळा ठरली. पण हे सगळे मुद्दे कामं सुरू करण्याआधीच माहीत असणे अपेक्षित नव्हते का? की आधी काम सुरू करायचे आणि नंतर कारणे शोधायची हीच नवी कार्यपद्धती? पोलिसांचा संताप, प्रशासनावर बोट. वाहतूक कोंडीचा वाढता ताण पाहता पोलीस आयुक्तांनी थेट कंत्राटदारावर कारवाईची मागणी केली आहे. कामाचा वेग पाहता पुढील वर्षभरातही पूल पूर्ण होईल की नाही याबाबत शंका आहे, असा गंभीर आक्षेप त्यांनी नोंदवला आहे. नागरिकांचा सवाल, जबाबदार कोण? दररोजच्या कोंडीत अडकलेल्या नागरिकांना मात्र एकच प्रश्न पडला आहे, या विलंबासाठी नेमके जबाबदार कोण? कंत्राटदार, महापालिका की रेल्वे? की सगळेच जबाबदारी टाळा या एकाच सूत्रावर काम करत आहेत? एकीकडे विकासाच्या घोषणा तर दुसरीकडे रखडलेले प्रकल्प. पुणेकरांसाठी हा डबल ट्रॅफिक्स ठरत आहे.